धुळे जिल्ह्यातील जेलरोडवरील दुकानदारांना पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी दिलं पालकमंत्र्यांना निवेदन। नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचं संमेलन, काँग्रेस के बुरे दिन आए हैं, विकास ठाकरेंनी व्यक्त केलं मत। धुळे जिल्ह्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेमध्ये योजना बोर्डाची बैठक संपन्न। आघाडीला जोरदार झटका, नारायण राणेंचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक शिवसेनेत दाखल। नमस्कार, मी स्वाती गोडसे, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्त। धुळे इथल्या सिंधी बांधवांवर सन 2010 पासून जेलरोड इथल्या अतिक्रमित व्यावसायिक दुकानं उठवल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे आणि म्हणूनच या संदर्भात सिंधी बांधवांच्या हितासाठीचं निवेदन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्याकडून देण्यात आलंय। या निवेदनानुसार सदर भूसंपादन प्रक्रियेला स्थगिती देऊन जेलरोडवरील लक्ष्मीदेव महिला वसतिगृह व शासकीय तंत्रनिकेतन इथल्या सिटी सर्वे नंबर 3471 पैकी शिक्षण विभागासाठी त्यांच्या नियोजित प्रयोजनानुसार लागणारी जागा सोडून उर्वरित मोकळ्या जागेवर पुनर्वसन केलं तर सिंधी समाज बांधवांची उपासमार होणार नाही असं नमूद करण्यात आलंय। जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याशी धुळ्यातील जेलरोड विस्थापितांच्या पुनर्वसनासंदर्भात निवेदन दिलं। गाजी साहेबांनी दिलं आमच्या वतीने, त्यांच्या स्वाक्षरीने। बरीच चर्चा झाली, जिल्हाधिकारी उपस्थित होते, त्यांच्या उपस्थितीत यांना पूर्ण इतके सांगितले की जे कोर्टाचे आदेश आहेत ते जागेबद्दल नाही आहे, कोर्टाचा एकच आदेश आहे, यांचे पुनर्वसन करावे। कुठे करावे याच्याबद्दल शासनाने ठरवावे। आम्ही 4 जागा सुचवल्या होत्या शासनाकडे, पण महापालिकेने त्यापैकी एकही जागा आम्हाला द्यायला नकार दिला आणि बळजबरीने त्यांनी 1 एकर जमीन आम्ही जिथे राहतो त्याच्यापासून 10 किलोमीटर अंतरावर जागा दिली। तिथे लोकांची इच्छुक नाही, कारण तिकडे व्यवसाय चालणार आणि व्यवसाय चालायला पाहिजे, तिथे जागा भेटायला पाहिजे ना। नुसतं दुकान मांडून ठेवायचे, अगरबत्ती लावून ठेवावी आणि गिरायक येणार नाही गिरायक। आम्हाला जिथे धंदा चालायला पाहिजे, आमची उपजीविका निघाली त्याच ठिकाणी द्या, हे आम्ही समजून सांगितलं। पालकमंत्र्यांची चर्चा झाली की आम्हाला जुईबाई हॉस्टेलच्या ठिकाणी पडीक जमीन जी आहे वर्षे पडून आहे त्या ठिकाणी आम्हाला जागा द्या, नगरपालिकेला द्या, ते बांधून देतील। आम्ही असं नाही म्हणत आम्हाला द्या, आम्हाला दुकान पाहिजे, आम्हाला उपजीविका पाहिजे, एवढंच आमची मागणी आहे। आणि या बाबतीत कोर्टाचं कोणताही बंधन नाही आहे। पालकमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की 5 दिवसामध्ये मुंबईला मीटिंग करतो आणि तुम्हालाही बोलवतो, काही ना काही तोडगा काढू तुमच्यासाठी, काही तुम्ही काळजी करू नका। नागपूरमध्ये काल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे संमेलन पार पडलं। यावेळी बोलत असताना काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उपराजधानीमध्येच काँग्रेसला बुरे दिन आने वाले हे असे विचार काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी काल प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत व्यक्त केले। कांग्रेस की जो है महाराष्ट्र में और ये भूल जरूर ऐसे कभी साथ नहीं देंगे, नकारेंगे, उसका परिणाम आपको विधानसभा के चुनाव में। कहा जा रहा है कि कल संजय ने कहा है कि विधानसभा चुनाव में बीजेपी को कोई मदद नहीं की जाएगी, ऐसे में कांग्रेस को कितना फायदा है? शिवसेना और बीजेपी दोनों के एक साथ होकर कांग्रेस के खिलाफ लड़के आए, उसमें कोई परिणाम नहीं हुआ। उसमें तो मनसे थी, फिर भी कोई परिणाम नहीं हुआ। दोनों उनकी वही बात कि लोगों में दरार पैदा हो, लोगों में उसमें अनबन हो, सामाजिक तौर पे वो इकट्ठा करने की कोशिश होगी, लगातार हुई है और इसका कोशिश की वजह से ही वो ये सोचते हैं कि हम जरूर याद जीतेंगे, लेकिन कोई खास नहीं होगा। उनकी क्या विचारधारा है, हमेशा क्या है, वो लोगों को कोई पता चल सकता। रानी जी ने कहा सोमवार को इस्तीफा देने के बाद वो काफ़ी खुलासे करेंगे सीएम की, इसमें कांग्रेस की। देखिए, रानी जी की बात एक अलग बात है, उन्होंने जिस तरीके से प्रेस में कहा है कि मुझे नाराजी है,
इस्तीफा दूंगा लेकिन पार्टी से नहीं दूंगा, ये कष्ट से लेकिन पार्टी से जो जिस कारण से वो इस्तीफा देने की बात कर रहे हैं तो हम बातचीत कर सकते हैं, ऊपर से बातचीत कर सकते हैं, पहले भी हम उनको समझाने की कोशिश प्रयास करेंगे। शिवसेना ने जो बंबई में और पूरे महाराष्ट्र में जिस ढंग से लूट मचाई थी, जिस ढंग से बीजेपी के नेताओं ने राज्य सरकार चलाई हुई, जनता ने उनको 15 साल तक फिर मौका नहीं दिया। अभी देखा नहीं क्या आज वही परिस्थिति हमारे सामने। बीजेपी शिवसेना में मुख्यमंत्री का वाद चल रहा और अमित शाह नाम का एक व्यक्ति कल नागपुर में आके गया, आरएसएस प्रमुख से मिलने के लिए आया था। ये कौन है अमित शाह जिसकी बहुत चर्चा होती है? हिंदुस्तान के सुप्रीम कोर्ट में किसी सरकार में नहीं, हिंदुस्तान के सुप्रीम कोर्ट ने जिस व्यक्ति को गुजरात जाने की बंदी किया हो उसका नाम अमित शाह है। गुजरात के खाली विधानसभा के सेशन में वो जा सकते हैं, वो गुजरात जाने की उनकी बंदी है। उनका स्पेशलिस्ट है, गृह मंत्री रहते हुए जिसकी गिरफ्तारी हुई, जिस पर मुकदमा चल रहा, वो महाराष्ट्र को मार्गदर्शन करेगा। इस राज्य का दुर्भाग्य है। कांग्रेस के कार्यकर्ता हम लोग अगर सब मिल जाए तो मुझे नहीं लगता हमारी एक भी सीट इस शहर में हार सकती है। धुळे जिल्ह्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेमध्ये योजना बोर्डाची बैठक पार पडली। या बैठकीदरम्यान अनेक सामाजिक प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली व काही योजनांची माहिती देखील देण्यात आली। महाराष्ट्राच्या राजकारणात या काही दिवसांमध्ये आमूलाग्र असे बदल होताना दिसत आहेत। याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ठाण्यातील काँग्रेस नेते आणि नारायण राणेंचे कट्टर समर्थक असणारे रवींद्र फाटक हे इतर अनेक राणे समर्थकांसोबत शिवसेनेत दाखल झालेत। रवींद्र फाटक यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे सध्या हे पक्षाबदलाचं वादळ राजकीय वर्तुळातील सर्वात महत्त्वाचा चर्चेचा विषय बनला आहे। काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झालेल्या सर्व नेते मंडळींचं उद्धव यांनी मातोश्रीवरती स्वागत केलं। जेव्हा नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते तेव्हा राणे समर्थकांपैकी बरेच जण काँग्रेसमध्ये राणेंच्या पाठोपाठ दाखल झाले होते। मात्र काँग्रेस आणि राणेंवरती नाराज असलेल्या नेते मंडळींनी अखेर या नाराजीमुळे रवींद्र फाटकसह इतर 7 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। एकंदरीतच या सर्व प्रकारामुळे काँग्रेसवरील नाराजीच्या हालचालींनी नारायण राणेंना मात्र नक्कीच मोठा धक्का बसला आहे। कारण रवींद्र फाटक यांनी आता काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला हे राणेंचे मोठे समर्थक म्हणून ओळखले जात होते। त्यामुळे आता फाटक यांनी काँग्रेसला सलाम म्हणत शिवसेनेत केलेला प्रवेश हा राणेंसाठी चांगला झटका असल्याचं बोललं जात आहे। रवींद्र फाटक यांनी त्यांच्या पत्नीसह इतर 5 नगरसेवकांसमवेत बांद्रा इथे असलेल्या मातोश्री बंगल्यावरती शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेतला। सेनेमध्ये बरेच जण प्रवेश करत आहेत आणि आज सुद्धा रवी फाटक त्यांच्यासोबत 6 ते 7 नगरसेवक काँग्रेसचे बरेचसे पदाधिकारी महत्त्वाचे पदाधिकारी हे शिवसेनेत आलेले आहेत। त्यांचं स्वागत करतोय आणि साहजिकच आहे शिवसेना मजबूतीने आता विधानसभा लढेल आणि जिंकेल। तर रवी आलेले आहेत ते कोणत्याही तिकिटाच्या अपेक्षेने आलेले नाही, त्यांनी त्यांचं मनोगत जे आहे ते सांगितलेलं आहे आणि त्यांचं मला असं वाटतं जे तिकडे एक खच्चीकरण झालं त्यांना पुन्हा एक असा विश्वास वाटला की शिवसेनेमध्ये एक सैनिक जो होतो तो वाघासारखा होतो म्हणून पुन्हा वाघासारखं जगायला पाहिजे म्हणून ते शिवसेनेत आलेले आहेत। याचा अर्थ कोणी लगेच काही तिकिटासाठी येते अशातला काय भाग नाही। बड़े कारपोरेशन में प्रवेश उनका हुआ है। उद्धव जी ने और सब लोगों ने उनका स्वागत किया है। वो पहले से शिव सैनिक थे, दिग्गज साहब के साथ काम किया था उन्होंने। कांग्रेस में उनका विश्वासघात हुआ था, उन पर अन्याय हुआ था, इसलिए वो फिर से अपने घर में वापस आए हैं।
अभी जो हम लोग थाने के साथ नगर साथ शिवसेना में प्रवेश किया है और कांग्रेस में वो कंटाल के में कांग्रेस में हम लोग वशीकरण हो रहा था, इसके लिए हम लोग इसमें शिवसेना में प्रवेश किया। सर, साथ में कितने नगर सेवक आए हुए हैं? आपके साथ में कितने नगर सेवक शामिल हुए हैं? 7 के 7 प्रवेश हुए। आणि यानंतर बातमी आहे बुलढाण्याची। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुखवटा किंवा कोणत्याही प्रकारचं मोठं शासकीय कारण नसताना जिल्हाधिकारी कार्यालयावरील राष्ट्रध्वज खाली उतरवण्यास आला आणि म्हणूनच या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आलाय। काल दुपारी 3:51 या ठिकाणचा राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात आला होता। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरील राष्ट्रध्वज अचानक 3:51 खाली उतरवून पुन्हा थोड्या वेळाने चढवण्यात आल्याची घटना घडल्याने या ठिकाणी या कार्यालयात एकच खळबळ उडाली होती। ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेले मनसे जिल्हा परिषद सदस्य यांच्या लक्षात आल्याने त्यांनी असा राष्ट्रध्वज विनाकारण खाली उतरवणं म्हणजे हा राष्ट्रध्वजाचा अवमान असल्याचं म्हटलं आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर थेट कारवाई व्हावी अशी मागणी देखील मनसे सदस्य विनोद वाघ यांनी केली आहे। आज देशात असा कोणताही शासकीय दुखवटा नसताना राष्ट्रध्वज खाली उतरवून एक प्रकारचा अवमान केल्याने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय। शासकीय काही हे नसताना 3:52 कलेक्टर ऑफिस बुलढाणा इथला राष्ट्रध्वज खाली घेण्यात आला आणि हा सरळ राष्ट्रध्वजाचा अपमान आहे। म्हणजे वारंवार तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही राष्ट्रध्वज वरती चढवायचा, वाटेल तेव्हा राष्ट्रध्वज खाली घ्यायचा, असं करून जर तुम्ही या देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा अपमान करत असेल तर निश्चितपणे इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याचा जाब त्यांना विचारला पाहिजे। याला जिल्हाधिकारी सहित सगळे कर्मचारी या ठिकाणी जबाबदार आहे, त्यांना याचा जाब या ठिकाणी विचारला पाहिजे। आम्ही या सदर घटनेचा निषेध करतो आणि राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान यापुढे आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना या ठिकाणी। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडून आता शिवसेनेत प्रवेश केलाय। नारायण राणेंच्या दहशतवादी वृत्तीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगण्यात येतंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात गेली 3 वर्ष शीतयुद्ध चालू होतं। यात मुख्य कारण होतं सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार दीपक केसरकर। यामध्ये काँग्रेस पक्ष जरी राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्यावर नारायण राणेंकडून वेळोवेळी अवमानित करण्यात आलं। या समस्या त्यांनी प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे मांडल्या होत्या, पण त्याचे फलित काय मिळालं नाही। शेवटी या सर्व प्रकाराला वैतागून त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे। यावेळी पत्रकारांशी बोलत असताना ते म्हणाले, मी पदासाठी नव्हे तर राणे प्रवृत्ती जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी शिवसेनेत जात आहे। राणे प्रवृत्ती हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। दहशतीच्या जोरावर दुसऱ्यांना संपवण्याची स्पर्धा राणे करतात, ही स्पर्धा विकासाची असावी असा उपरोक्त टोलाही नारायण राणेंना लगावला आहे। मी सत्तेच्या पाठी लागणारा नेता नाही। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय देतील व जी जबाबदारी देतील ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन असंही केसरकर यांनी यावेळी म्हटलंय। सावंतवाडी विकासाचे मॉडेल संपूर्ण जिल्ह्यात राबवणार असंही ते म्हणाले। आळेफाटा इथल्या मार्केट यार्ड परिसरातून भर दिवसा दुचाकी चोरून नेणाऱ्या चोराचा या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून या चोराला पकडलं। तसंच या चोराला चांगला चोपही दिला आणि चोप दिल्यानंतर या दुचाकी चोरणाऱ्या चोरास नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून आळेफाटा परिसरात वाहन चोरीचं प्रमाण वाढलं होतं, मात्र पोलिसांना चोराला पकडण्यात यश आलं नाही आणि आता स्वतः नागरिकांनी चोराला पोलिसांच्या हवाली केल्याने किमान आता तरी पोलीस संपूर्ण दुचाकी चोरांच्या रॅकेटचा शोध घेणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे। आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार।